हा सर, हे कोर्सेस तर आम्ही बरेच वेळा पाहिलेले आहेत. म्हणजे बघतच आहे. आणि ते डेली आम्ही 1 तास का होईना पण आम्ही बघत असतो. आणि असे कमीत कमी आता गणतिक नाही आम्ही की किती वेळा बघितलं असेल. कमीत कमी माझे 10-15 वेळा तर कमीत कमी सगळे कोर्सेस बघून जाईल. एकदा बघून झाले असेल तर पुन्हा बघायला आणि पाहिजे. पुन्हा येस येस सतत येस. सतत बघणं गरजेचं आहे. कारण काय माहिती का सर, आपण एकदा बघतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट समजते, आपण पुन्हा एकदा बघितलं तर आपल्याला दुसरी गोष्ट समजते, आपण जेव्हा पण बघेल ना तर आपल्याला नवीन गोष्टी उमगत जातात. त्यामुळे बघितलं पाहिजे. दोघही जोपर्यंत आपला हजबंड ते हजबंड वाईफने दोघही सोबत बघण्याचा काय फायदा आहे हे सुद्धा बाकीच्यांना सांगा, की सगळ्यांनी सोबत हजबंड वाईफनी सुद्धा दोघं सगळ्यांनी हे शिकायला पाहिजे का. या सगळ्यांनी म्हणजे मला असं वाटतं की फॅमिली मेंबर्स जे दोघं नवरा बायको असतात ते गाडीची दोन चाकं असतात. त्यामुळं एकाला नॉलेज असून नाही जमत. दोघांना जर असेल तर ते दोघं एकमेकांचं नॉलेज एकमेकांना शेअर करून ते आरामात पुढे जाऊ शकतात. कुठलंही टेन्शन नसतं आणि सगळ्या गोष्टी एकमेकांच्या विचाराने होतात, एका विचाराने. त्यामुळे ते करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, मी आज बघते म्हणजे मी पण आज कुठेतरी प्रोफेशन मध्ये आहे, तर मला असं समजतं मी ज्या प्रोफेशन मध्ये त्या महिलांशी माझं बोलणं होतं तर बऱ्याच अशा लेडीज आहेत की त्यांच्या घरामध्ये त्यांना विचारलंही जात नाही व्यवहाराच्या बाबतीत. ते बोलतात की तुम्ही हम्म. तुमचं फक्त चुकीच्या पुढेच बघा, असं बोलतात. व्हेरी ट्रू. तर मला असं वाटतं की हे ना पुरुषांनी सुरुवात करायला पाहिजे की आपल्या घरातल्या लेडीजला आपण कुठंतरी प्राधान्य दिलं पाहिजे की तू पण इन्व्हॉल्व्ह हो ह्याच्यामध्ये. तर हम्म. तिलाही काही गोष्टी समजतील. जर तिला तुम्ही काही सांगितलंच नाही तर तिला समजणार कसं. आणि हम्म. ही कंडिशन मला काही वर्षापूर्वी होती. पण जेव्हापासून पीजीपीला आम्ही जुडलो आणि ज्यावेळेस तुमच्याकडनं समजल्या काही गोष्टी, त्याच्यानंतर सरांनी पण मला बऱ्याच गोष्टी सांगायला आणि मी पण कुठेतरी अशी होतेच की मलाही इंटरेस्ट होता करण्यामध्ये वगैरे, म्हणजे काम अंडरस्टँडिंग करण्यातही वाढली होता. असेल, दोघातली हा, अंडरस्टँडिंग पण जास्त अंडरस्टँडिंग खूप वाढली. खूप जास्त वाढली म्हणायला लागेल सर. कारण नव्हती अजिबात. म्हणजे माझं माझे विचार, माझे थॉट प्रोसेस वेगळी, यांची थॉट प्रोसेस वेगळी होती. पण आता पीजीपीला जोडल्यामुळे आमची दोघांची थॉट प्रोसेस सेम झालीये. म्हणजे आम्ही वा. कुठल्याही बाबतीत एकसारखा विचार करू शकतो. त्यामुळं असं झालं की आपल्याला ग्रो व्हायला खूप मदत होते. म्हणजे जर एकटा पुरुष कमवत असेल आणि त्या लेडीजला समजतच नसेल की आपण कुठं ते स्पेंड करायचे पैसे, तर तिथं लॉसच आहे मला असं वाटतं. पण जर हम्म. दोघांना जर पैसे कमवण्याचा आणि सेव्हिंग करण्याचा जर अर्थ समजत असेल किंवा त्याचं महत्व समजत असेल तर खूप फरक पडतो मला असं वाटतं. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. आणि आणि ह्या फायनान्शियल विषय असा आहे की फायनान्शियल डिस्कशन फॅमिलीमध्ये होत नसल्यामुळे खूप सारे झगडे भांडण सुद्धा फॅमिलीजमध्ये होतात. आणि कसं होतं सर माहितीये का, जर पुरुष एकटा जर ह्या गोष्टी सर्व्हाइव्ह करत असेल ना तर बऱ्याचदा असं होतं की त्याला त्या गोष्टी त्रास होतो. पण केवळ हम्म. बायको त्याच्यामध्ये इन नाहीये म्हणून तो तिला काही सांगूही शकत नाही आणि ते त्याला स्वतःच सहन त्याला करायचं चाललेलं त्याला असतं. रात्रीची झोप कॉम्प्रोमाइज करावी लागते. Yes. आणि हे बायकोला समजतही नाही की आपला नवरा कुठल्या फेज मधून जातोय. तर हम्म. हे तो समजणं खूप टेन्शन मध्ये गरजेचं आहे दिसतो, तो दोघांना. प्रेशर मध्ये दिसतो, पण नक्की काय झालं हा, हे आपल्याला त्याला कळत काय नाही. झालंय हे समजत नाही. त्यामुळं आणि म्हणूनच मी पण इथल्या प्रत्येक पुरुषांनाही सांगेल आणि लेडीजलाही सांगेल, जर लेडीज जर स्वतःहून करत नसेल तर करायला पाहिजे. आणि पुरुषांना जर वाटत असेल की मी सगळं करू शकतो, कारण म्हणजे सर तुम्हालाही कदाचित इथं असलेल्या प्रत्येक पुरुषांना वाईट वाटू शकतं की मी अशी का बोलते, पण इगो जो असतो ना पुरुषांमध्ये तो खूप जास्त आहे. अजूनही पुरुष प्रधान संस्कृती संपलेली नाहीये. त्यामुळे पुरुषांना असं वाटतं की मी कमवतोय ना तर मी सगळं करू शकतो, पण असं नाहीये ऍक्च्युली. ज्यावेळेस तुम्ही जर ट्राय केलं की आपल्या मिसेसला आपण सोबत घ्यावं आणि तिला ह्या चार गोष्टी सांगाव्यात, तर तुम्हाला त्याच्यानंतर फरक जाणवेल की काय फरक होता आधीचा आणि आताचा. बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांना बँकेत जायचंही माहित नाहीये. हम्म. असं पण आहे. व्हेरी बऱ्याच ट्रू. महिला अशा की ज्यांना बँकेत जायचं माहित नाहीये, ज्यांना बाहेर जाऊन भाजी खरेदी करायची माहिती नाहीये. म्हणजे त्या फेज हम्म. मधून मीही गेलीये काही वर्षांपूर्वी, म्हणून मला असं वाटतं की अजूनही काही लेडीज त्या फेज मध्ये आहेत. तर मला असं वाटतं व्हेरी की ट्रू. आता जे जग ज्या पद्धतीनं पुढे चाललेलं आहे त्या अकॉर्डिंगली प्रत्येक लेडीजनी स्वतःला अपडेट करणं खूप गरजेचं आहे. ते कोर्सेस जे आहेत ना एवढे लेडीजला प्राधान्य दिलं म्हणजे असं नाही की लेडीजनीच बोलावं, पुरुषाला पण प्राधान्य द्यायला आणि पाहिजे. येस. ते कोर्सेस आहेत ना इतके जबरदस्त व्हॅल्युएबल आहेत की याचे म्हणजे अनमोल आहेत ते, त्याची किंमत सुद्धा करता येणार नाहीये. एक एक येस. कोर्स प्रत्येक माय ब्ल्यू माइंड पेचा असो, तुमचा टॅक्सेशनचा असो, कसा वाचवायचा टॅक्स किंवा टॅक्सचा बेनिफिट कसा घ्यायचा, उलट टॅक्स का जास्त दिला पाहिजे, दिलाच पाहिजे, त्याच्यातून जेवढा इन्कम वाढला पाहिजे यावर फोकस राहतो इन्कम वाढवण्यावर. हे सगळं ग्रेट. त्याच्यातून दिलेलं आहे. आता इथे थँक्यू सर. चॅट बॉक्स मध्ये एक जणांनी सांगितलं की जर त्यांची शिकण्याची मानसिकता नसेल तर काय. कसं असतं, कुठलीही गोष्ट जर अचानक करायची असेल तर ती होत नाही, पण हळूहळू जर
त्या गोष्टीमध्ये आपण त्यांना उतरवायचा प्रयत्न केला किंवा तू हे कर. आता माझ्यासाठी माझ्या बाबतीतच सांगते. मीही काही वर्षांपूर्वी म्हणजे ज्यावेळेस इन झालो आम्ही आपल्या कम्युनिटीमध्ये, तर मी ते करत नव्हते. पण नंतर मग ज्यावेळेस डायमंड मेंबरशिप घेतली त्यावेळेस आमचे सर मला असे बोलायला लागले की अगं एक एक सेशन एवढ्या एवढ्याचा पडतोय आपल्याला, तर मला असं वाटतं की ते मी एकट्याने घेण्यापेक्षा तूही माझ्यासोबत घेतलं तर आपल्याला दोघांना त्याचं नॉलेज मिळेल. हा आमच्या दोघांचा म्हणजे सरांचा पॉईंट ऑफ व्ह्यू तो होता. म्हणजे त्यांनी मला अशा पद्धतीने समजून सांगितलं की जर 1 लाखाचा कोर्स आपण घेतलाय तर एक सेशन आपल्याला 5,000ला पडतोय. हे मला त्यांनी समजून सांगितलं. मग 5,000चं नॉलेज मी एकटा किती अज्युम करणार आहे, तर त्यासाठी तू पण मला त्याच्यासोबत हवी आहेस. म्हणजे काही वाव. गोष्टी मला समजतील तर काही गोष्टी तुला समजतील. असं नाही की व्हेरी प्रत्येक गोष्ट मला एकट्याला समजू शकते. दोघांना वेगळ्या वेगळ्या, कारण पॉईंट ऑफ व्ह्यू प्रत्येकाचे वेगळे वेगळे असतात. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या फॅमिलीला ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करू शकता. हळूहळू करा, अगदी जोर जबरदस्ती नाहीये. मलाही यांनी काही जबरदस्ती नाही केली, पण मला ज्यावेळेस महत्व समजलं तेव्हा मीही ह्याच्यामध्ये, मग तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे की मग मी सुरुवातीपासूनच 1 2 3 महिने फक्त मी नव्हते, नंतर मी इन्व्हॉल्व्ह झाले या सगळ्या गोष्टीमध्ये. Great, great. Really appreciate. Everyone, please type MPTY for our family. Thank you so much for थँक्यू sharing. संदीप. Thank you.